सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य पुन्हा समोर येऊन खोटी डेड बॉडी दाखवणाऱ्या प्रियाचा सायलीसमोर पर्दाफाश होऊन सायली ही प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य पुन्हा समोर घेऊन येत सुभेदारांच्या घरी कसा मोठा धमाका उडतो आणि सायलीने आणलेली बातमी आता समजताच प्रतिमाची खोटी डेड बॉडी दाखवणाऱ्या प्रियाचा आता रविराज कसा पर्दाफाश करतो आणि आता प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य समजताच आता प्रतिमाला सुभेदार कसे शोधून घरी आणतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता पूर्णाईने सायलीच्या हातात सुभेदाराच्या घराची जबाबदारी सोपवून सुभेदारी घराच्या चाव्या दिलेल्या असतात आणि खऱ्या अर्थाने पूर्णाईने सायलीला आपले नातसून बनवलेले असते आणि खऱ्या अर्थाने सायलीने आत्तापर्यंत घरातील सर्वांना एकत्र बांधून ठेवले आणि अगदी आपल्या नातसुनासारखं प्रतिमा जशी आपले घर जपत होती तसेच आपले घर जपले. यामुळे आता सायली या घरची नातसून असल्याचे आता पूर्णाईने सर्वांना सांगितलेले असते. इकडे आता पूर्णाईने सायलीला नातसून बनवल्याचे सत्य अस्मिता ही प्रियाला सांगते तेव्हा प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता प्रियाने अस्मिताला कामाला लावलेले असते. प्रिया म्हणते की अस्मिता, प्रतिमा आत्याची त्या तुझ्या घरी असलेली एखादी डायरी तरी मला दे. ती डायरी दिली तर प्रतिमा काय करत होती त्याच्या सर्व आठवणी मी वाचून काढील आणि मग पूर्णाईसमोर अगदी तसेच हुबेहूब ॲक्टिंग करील आणि मग पुन्हा पूर्णाई मला जवळ करील आणि त्या सायलीला दूर लोटील आणि मग आपल्याला सायलीला घराबाहेर काढणे खूप सोपं जाईल. तेव्हा आता अस्मिताला म्हणणे पटून ताबडतोब आता अस्मिता ही पूर्णाई रात्री झोपलेली असताना पूर्णाईच्या रूममध्ये येते आणि पूर्णाईचे कपाट उघडून कपाटातील सर्व ड्रॉवर आता अस्मिता चेक करू लागते आणि अखेर अस्मिताच्या हातात पूर्णाईने ठेवलेली प्रतिमाची ती डायरी आलेली असते. ती डायरी आता दिसताच अस्मिताला खूप आनंद होतो आणि ताबडतोब आता अस्मिता ती डायरी आपल्या हातात घेते. पण त्याच वेळेस पूर्णाईला जाग येते आणि पूर्णाई अस्मिताला बघते. पण अस्मिता म्हणते की अगं पूर्णाई, मला एका फंक्शनला जायचं आहे तेव्हा मी तुझी साडी घेण्यासाठी आले होते. आणि आता पूर्णाई समोर ती डायरी त्या साडीत लपवून अस्मिता ही बाहेर तिच्या बेडरूममध्ये जाते. त्यानंतर आता अस्मिताने प्रियाला फोन करून अखेर प्रतिमाची डायरी मला मिळाली अशी न्यूज दिलेली असते. तेव्हा प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते. तर आता प्रिया म्हणते की अस्मिता, तू एक काम कर ना, ती डायरी घेऊन तू माझ्याकडे ये, मग आपण मनसोक्त आणि भरपेट गप्पा मारू. तेव्हा आता अस्मिताला आनंद झालेला असतो आणि अस्मिता आता प्रियाची भेट घेण्यासाठी जाणार असते. त्याच वेळेस आता प्रियाने अस्मिताला त्या कॅफेचा ॲड्रेस दिलेला असतो ज्या ठिकाणी तिने अस्मिताला भेटायला बोलावलेले असते. इकडे आता त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि ज्या वेळेस आता अस्मिता फोनवरून ते बोलत असते त्याच वेळेस सायली ही अस्मिताचे बोलणे ऐकते आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे असे सायलीच्या लक्षात येऊन आता ताबडतोब सायलीला तो कॅफे माहीत असतो आणि ताबडतोब ॲटो रिक्षातून सायली त्या कॅफेकडे येते. तर आता त्या कॅफेमध्ये प्रिया ही साक्षीसोबत गप्पा मारत असते आणि आता साक्षी आणि प्रियाला बघताच आता सायलीला मोठा धक्का बसतो. पटकन आता सायली ही एका आड बाजूला लपते आणि त्यांचे बोलणे ऐकू लागते. तर आता इकडे प्रिया आणि साक्षी आता रविराज किल्लेदाराचा विषय काढतात. तेव्हा आता प्रिया म्हणते की हे बघ साक्षी, त्या रविराज किल्लेदाराला प्रतिमाची खोटी डेड बॉडी दाखवून उल्लू बनवलं आणि त्या किल्लेदाराच्या डोक्यातून प्रतिमा नावाचा शब्द मी कायमचा घालवला. आता इकडे पूर्णाईने त्या सायलीला नातसून म्हणून बनवली आणि घराच्या चाव्या दिल्या. तेव्हा काहीही करून पूर्णाईच्या मनातून सायलीला उतरवायचे आणि मी आत्ताच अस्मिताला त्या प्रतिमाची डायरी आणायला सांगितलेली आहे. तिला ती डायरी मिळाली आणि ती डायरी घेऊन येण्यासाठी ती इकडे निघाली आहे. एकदा का मला त्या प्रतिमाची डायरी मिळाली की मग प्रतिमाच्या मुलीसारखी हुबेहूब ॲक्टिंग मी पूर्णाईसमोर करील आणि मग
पूर्णाईला परत आपलेसे करून सायलीला त्या घरातून बाहेर काढील. तर साक्षी म्हणते की प्रिया, खरंचच तू खूप हुशार आणि ग्रेट आहेस, तुझं डोकं काय चालतंय. तेव्हा आता प्रिया खूप खुश झालेली असते. प्रिया म्हणते की उगाच नाही, मी सगळ्यांना कामाला लावलं आणि माझ्या पुढे हातपाय टेकायला लावले. तर आता इकडे साक्षी मनात म्हणते की या प्रियाला चांगलीच अद्दल घडवायची, फक्त वेळ येण्याची बाकी आहे. त्यानंतर आता सायली ते त्यांचे सगळे बोलणे चोरून ऐकते आणि त्यावेळेस आता प्रियाने खोटी डेड बॉडी दाखवून ती प्रतिमाची डेड बॉडी असल्याचे सांगून रविराजला आणि सगळ्यांना मूर्ख बनवल्याचे सत्य सायलीसमोर आलेले असते. आणि आता साक्षी प्रियाला म्हणते की बरं साक्षी, ती अस्मिता येईल आणि आपल्या दोघींना जर तिने एकत्र बघितले तर पुन्हा तुझा प्लान फिसकटेल, मी निघते. तर प्रिया म्हणते की हो हो. तर आता साक्षी जाऊ लागते आणि सायली आड बाजूला लपते. तेव्हा आता इकडे प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य हे सायलीसमोर आलेले असते. आणि आता इकडे ताबडतोब सायली तिथून निघून सुभेदारांच्या घरी येते. आणि आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगण्यासाठी सायली ही आतुर झालेली असते आणि ताबडतोब सगळ्यांना हाका मारून सायली ही खाली बोलावते. अचानक सायलीने सगळ्यांना बोलावले बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणते की सायली, असं तू एवढं काय महत्त्वाचं आहे सगळ्यांना बोलावलं. सायली म्हणते की पूर्णाई, आज मी तुम्हा सगळ्यांना एवढी आनंदाची बातमी देणार आहे की तुम्ही सगळे एकदमच आनंदामध्ये हरवून जाल. तेव्हा आता कल्पना म्हणते काय झालं. तर सायली म्हणते की पूर्णाई, आपली प्रतिमा आत्या जिवंत आहे. ते शब्द ऐकताच आता पूर्णाईचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि सगळ्यांना सगळ्यात मोठी गुड न्यूज मिळालेली असते. कल्पना म्हणते काय बोलते सायली. तर सायली म्हणते की हो, आणि आज मी हे कानाने ऐकलंय. तर आता घडलेली सर्व हकीकत सायली आता सगळ्यांना सांगते. सायली म्हणते की यामध्ये अस्मिताईला नक्कीच काहीतरी गुपित माहिती आहे आणि अस्मिताई आणि प्रिया ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांचे मी फोनवर बोलणे ऐकले आणि आता अस्मिताईला प्रियाने भेटायला बोलावले होते आणि कुठे भेटायचे हे प्रियाने सांगितले होते. तेव्हा अस्मिताई जाण्या अगोदरच मी तिथे गेले. तर आता तिथे प्रिया आणि साक्षी बोलत होत्या. त्यावेळेस प्रियाने साक्षीला सांगितले की रविराज सरांना मूर्ख बनवून आणि वेड्यात काढून प्रियाने रविराज सरांना प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी दाखवली आणि ती प्रतिमा आत्या समजून सगळ्यांना मोठा तिने धक्का दिलाय. ती ऐकून आता पूर्णाईला प्रियाचा खूप राग आलेला असतो, पण दुसऱ्या बाजूला सगळ्यांना खूप आनंदही झालेला असतो. आणि माझी प्रतिमा जिवंत असल्याचे सत्य पूर्णाई समोर येताच ताबडतोब आता पूर्णाई म्हणते की माझी प्रतिमा जिवंत आहे आणि नक्कीच ती मला लवकरच भेटणार आहे, कारण देवाच्या मनात सुद्धा तेच आहे. आणि आज सायलीने सगळ्यांना मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे असे म्हणत आता पटकन पूर्णाई ही सायलीला मिठी मारते. तेव्हा आता अस्मिताची एक चूक खूप पथ्यावरती पडून प्रतिमा ही जिवंत असल्याचे सत्य सायली समोर येऊन आता सायलीने सगळ्यात मोठा आनंदाचा बॉम्ब फोडलेला असतो. तर आता प्रतिमा त्याला शोधून सायली ही पूर्णाई आणि रविराज समोर कसे प्रतिमाला घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.